तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. जिथे यायचं होतं ते तुम्हाला सांगणारच आहे मी पुढे. तोपर्यंत तुम्ही पण मला सांगा की हे कुठलं मंदिर आहे. तर आम्ही इथं आलो, पायावरती पाणी घेतलं, बॉटल भरून घेतली. संचिताला नळ चालू होत नव्हता, त्याच्यामुळे जास्त टाईम लागत होता. तिला पण स्वतःच्याच हाताने करायचा होता. मग एकदा तिला चालू झाला आणि नंतर आम्ही पायावरती पाणी घेतलं आणि मग निघालो आम्ही मंदिराकडे जाता जाता पेढा घेतला. पेढा तर एक घ्यायचं फक्त आणि देवाला किती थोडा ठेवायचा असता. खायचा तर आपल्यालाच असतो, पण घ्यायचं तेवढा असतो. मग घेतला पेढा. मग त्या मला विचारत होत्या बायका, मेंढ्या कुठं आहेत बाळूमामाच्या. मग मी त्यांना सांगितल्या कुठे आहेत ते. आणि मग आम्ही निघालो मंदिराकडे. मग चला, आपल्या पादुकांना त्यांचं स्थान तर सापडावं लागल. मग सावली बघितली थोडीशी छोटीशी, पण तिथे मग जाऊन आम्ही आमच्या चप्पल सोडल्या आणि चप्पल सोडून मग निघालो मंदिराकडं. तर ऊन एवढं पडलेलं होतं आणि मग चप्पल सोडून आता संचिता जात होती पळत. हे बघू शकताय, आम्ही इथे आलेलो होतो आणि इथून होतं एंट्रीचं गेट आणि इथून चालू. हे बघा संचिता कशी पळत गेली. पाय पण भाजत होते आणि मध्ये जायची आतुरता पण तेवढी होती. तिला तर असं बाहेर फिरायला आलं की अशी एवढी खुश असते की बस विचारूच नाही. तर ती निघालेली होती पुढं. तिला आता माझी काही गरज पण नव्हती. आता ती पूर्ण मंदिर पाहिल्याशिवाय ती मला बघत पण नसती. मग तोपर्यंत ती तर निघाली होती तिचं. तर माझं होतं व्हिडिओ शूट करायला. नक्की नीट बघून घ्या तुम्ही आणि मला कमेंट करायच्या, लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. असं मंदिर कोणीही तुम्हाला दाखवणार नाही. तर मी सगळी माहिती द्यायला लागलेली इथली, त्याच्यामुळं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर तुम्ही बघू शकता, हे दोघे गेलेले आहेत पुढे आणि मीच राहिलेली आहे मागे. आणि हे मला कारभाऱ्यांचं मला दाखवायला चालू होतं. इथून शिखर आहे आणि त्याच्यातून बघ किती छान सूर्यप्रकाश येतोय. तर मी पाहिलं तर खरंच एवढं छान शिखर होतं आणि त्यामधून बघा हा सूर्यप्रकाश आणि खाली उजेड असलेला त्यातूनच येत आहे. तर मग चाललो होतो पुढे. मग पुढे चालत आम्ही गेलो आणि ते तर माझ्या पुढंच होते दोघे हे असंही. माझं होती हळूहळू शूटिंग काढायला चालू. तर ही बघा एंट्री इथून अशी आहे. असं यायचं एका साईडने आहे, असं कुठून पण या मंदिरात मध्ये निघायचं नाही. तर इथं पुढे आहे एक दादाची मूर्ती, एक छोटीशी मूर्ती आहे इथं. तर इथं बघू शकताय तुम्ही, हे दोघं गेलेले तिथं पाया पडून गेलेलेत. मी मागेच होते. यांचं चालायचं चालूच होतं, त्यांना काही घेणं देणं नव्हतं माझं आता. तर इथं बघू शकताय तुम्ही, ही बघा दादाची मूर्ती किती छान आहे. दोन्ही साईडने दोन मूर्त्या आहेत इथं. आणि खाली मेन मंदिर तर खाली आहे, पण इथं दादांची मूर्ती होती, त्याचं दर्शन घेतलं. आणि वरती होतं एक झुमर आणि त्याच्यावरती होता पारवा बसलेला. तुम्हाला बघा दाखवते मी, हे बघा झूम करून दाखवते. तर हे बघू शकताय तुम्ही, हा पारवा कसा बसलेला आहे मस्तपैकी. आणि याच्यामधून पण होते, मेन म्हणजे बघा त्याच्यामधून पण छोटंसं जरा बारीक नजरेने पाहिलं तर दिसेल तुम्हाला. आणि ते पारवे बसलेले होते, त्यांचा किलबिलाट चालू होता. आणि हे बघा मग तिथून आणखी पुढे जायचं होतं आणि इथून आता खाली उतरायचं होतं. तर संचिता आणि कारभारी गेलेले होते पुढं. तर हे बघा, हे एक गेट आहे आणि हे गेट म्हणजे दरवाजाच आहे. तर आम्ही लहान होतो तेव्हा इथूनच डायरेक्ट एंट्री होती, असं काही लांबून यावं लागत नव्हतं. पण आता हा दरवाजा बंद आहे आणि तिकडून समोरून यावं लागतं. आता इथून काही एंट्री नसते. मग ही बघा संचिता गेलेली होती पुढं आणि ती मला बोलवायला वापस आली होती. चल म्हणत होती फास्ट. तिला पुढचं बघायचं होतं, पुढचं पाहण्याची आतुरता लागलेली होती, त्याच्यामुळं तिचं चालू होतं. तर ते बघू शकताय तुम्ही, कितीच एक्साइटमेंट, बाप रे बाप. आणि आता पोहोचलेलो होतो आम्ही खाली मेन मंदिरामध्ये. तर तिथं होती पूजा चालू. मग तिथं ते फोटो वगैरे काढू देत नव्हते. मग त्यांनी अगोदरच सांगितलं. मग आम्ही पण काढणार नव्हतोच तिथे फोटो, तिथं पूजा चालू होती कारण. त्याच्यामुळं मग मी पण मोबाईल बंद केला, दर्शन वगैरे घेतले. आणि हे बघा बाहेर पडण्यासाठी इथून रस्ता आहे. तर इथून या पायऱ्या चढून असं बाहेर निघायला इकडं हा रस्ता आहे. तर इकडं बाहेर पडलं कीच एवढं छान गार्डन आहे, बाप रे, एवढं सुंदर आहे. हा काय ती फिलिंग आहे, बाप रे. खरंच
इस गार्डन को देख के तो सच में दिल गार्डन गार्डन ही हो गया। अब तो देखो कितना प्यारा है, कितना 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 अच्छा लग रहा है। मेरे पास शब्द नाही आहे इसे बोलने के लिए। आहा, तर बघू शकता इथं, आणि इथं बसायला पण जागा आहे, म्हणजे पिंपळाचं झाड आहे त्याच्या खाली इथं बसायला एवढी छान सावली आहे। साईडला गार्डन आहे दोन्ही बाजूनी, आणि इकडच्या साईडला आईंचं मंदिर आहे। एक साईडला दादांचं आहे आणि एक साईडला आईंचं मंदिर आहे, आणि दोन्हींच्या मंदिर मध्ये मधोमध असं गार्डन आहे, आणि गार्डनच्या मधून जायला रस्ता आहे। मग आम्ही गार्डनपाशी थोडेसे फोटो वगैरे घेतले। माझे संचिताचे कारभारी काही येत नव्हते फोटोमध्ये। ठीक आहे म्हणलं आपण आपलेच काढू, चल म्हणलं जाऊ दे। मग आम्ही दोघींनीच फोटो काढून घेतले, गार्डनचा व्हिडिओ घेतला, आणि मग निघालो आम्ही थोडंसं पुढे। तर हे बघा इथून पण आहे, चार साईडने गार्डन आहे, म्हणजे दोन्हीकडून रस्ता आहे, आणि असे 4 भाग केलेले आहेत गार्डनचे। आणि मग आता जायचं होतं आम्हाला आईच्या मंदिरात, एंट्री घ्यायची होती। बघू गार्डनमधून निघायचं मनच होत नव्हतं मला, पण आता निघावं तर लागणारच। कारभाऱ्यांची कुरकुर चालू होती, किती वेळ लावणारच म्हणून, ऊन व्हायला लागले। तर मग कसं तरी गार्डनचा व्हिडिओ घेतला मी, आणि मग निघाले होते पुढे आता। तर पुढे जायचं आता आईच्या मंदिरात, तर इथलं पण दाखवते मी तुम्हाला। हे बघू शकता इथं आहे एंट्री आईच्या मंदिरातली। तर पहिल्यासारखं मी तुम्हाला म्हणलं नाही का, पहिलं तिकडून पण दरवाजा होता डायरेक्ट, तसाच इथून पण सध्या तर दरवाजा आहे, पुढे चालून बंद करतील। तर इथून निघालेले होते, थोडंसं काम राहिलेलं वाटतं मंदिराचं, चालूच आहे काम। आणि मग आम्ही निघालेलो होतो इथून खाली, इथं बघू शकता तुम्ही। आणि संचिता गेलेली होती पुढे, तर संचिता जाऊन उड्या मारत असणार आहे तिथं, मला माहीत आहे। तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरचं मंदिर वरतून दाखवते सगळं। तर हे बघा एवढी छान डिझाईन, एवढे छान कलर, किती छान असं प्रसन्न वाटतंय मनाला। तर इथून मग जायचं होतं खाली, आणि आम्ही निघालेलो होतो। तर हे बघू शकताय, आणि संचिता आलेली आहे मला डबल बोलवायला। तर ही आलेली आहे आणि चल म्हणते, तेच म्हणलं ना मला बोलवायला येणारच। मग आम्ही इथंही गेलो, आईंचे दर्शन घेतले। मग कारभारी जाऊन तिथं थांबलेलेच होते, मग त्यांनी थांबून मग आम्ही एक फोटो घेतला। चक्क कारभाऱ्यांनी एकच फोटो घ्यायला तयार झाले, नाहीच म्हणत होते, पण ठीक आहे मग तिथं कोणच नव्हतं, त्याच्यामुळं मग बळच घ्यायला लावला आणि एक फोटो घेतला। आणि मग इथलं दर्शन घेतलं आईंचं। इथं छान संचिता फिरून फिरून बघत होती, इथं काहीच नव्हतं, कोणी नव्हतं ना, त्याच्यामुळं तिला सगळं बघायला असं मोकळं वाटलं। मग तिला चौकडून बघत होती सगळं काय आहे, ती लेकरांची दृष्टीच तशी असते, सगळं निरीक्षण करायचं असतंय मुलांना। आणि हे झालेले तुम्हाला मंदिर दाखवून आता बाहेर पडायचं आहे आम्हाला। तर फायनली तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवलेलं आहे मी। हे बघा हे बाहेर पडण्याचं गेट। तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। लाईक करायला विसरायचं नाही, आणि सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही। तर हे बघू शकता इथं संपलेलं आहे मंदिर, आणि आता आम्ही जाणार आहोत घरी। तर सगळं झालेलं आहे, आणि हे ठिकाण आहे चाकरवाडी, इथं सांगायचं राहूनच गेलं होतं। ओके बाय बाय, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।